बॅटिंगसाठी जो संघ मैदानाच्या उतरलेला आहे त्या संघाचा ट्वेल पण आमच्यावर पाठवा. डीजे थोडासा आवाज वाढवा प्लीज. पहिलाच बॉल आपल्याला जर पाहिलं गेलं तर आतमध्ये येणारा बॉल होता. बॅटची आतली कडे लागल्या बॉल चाला मागे. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाईल. सन्माननीय अशोकजी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. वेलकम अशोकजी, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देऊन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील सन्मानित केले जाते. पहिल्या बॉलवरती आले सिंगल, एक धाव फटकावरती लागले गेले. 4 ओव्हरच्या मॅचला झाली सुरुवात. चिखलडोंगरी या परिसरातील प्रसिद्ध खेळाडू म्हणून आपण सातत्याने त्यांना पाहतायत. यापुढे जर पाहिले गेले तर धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि रनिंग बिटवीन द विकेट ही अफलातून आपल्याला पाहायला मिळते. धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या जातील. त्या म्हणजेच दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 2 झाल्यात. इथे चांगला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. चांगले एफर्ट त्याच्या माध्यमातून दर्शवले गेले परंतु बॉल चालाय सीमा पार मिळतील. धावा 4 येतो चौकार. चांगला फटका या ठिकाणी सजवला गेला. या बॉलवरती आला चौकार आणि चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 6 धावसंख्येवर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुढे खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. बॉल अडवलं जाईल. या बॉलवरती एकच धाव. धावसंख्या फटकावरती 7. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. षटक क्रमांक पहिला आपण बघतायत आणि 7 ही धावसंख्या फटकावर 0 आपण बघतायत. विविध अकॅडमी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अमय स्पोर्ट्स अकॅडमी आपण जरूर बघतायत. गोल्डन स्टार क्रिकेट क्लब अकॅडमी आहेत आणि त्याच अकॅडमी करिता आपल्याला 4:30 वाजेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा प्रतिसाद असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी पाहिलं गेलं तर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. अशा रीतीने पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फटक्यावरती 8 झाले. शेवटचा अंतिम बॉल नंबर 1 च्या षटकामधील. इथे चांगला बॉल होता परंतु टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हिट तर नाही झाला. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. त्या सुद्धा विकेट गेलेली नाही आहे. ही जमीची बाजू पाहायला मिळते. 9 धावा फटकावरती 1 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. या आपण ऐकणार आहोत डीजेला. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरचा यस डीजे पुन्हा एकदा आपण आवाज वाढवायचा प्लीज. डीजे प्रत्येक इनिंगला मी 5 ते 6 वेळा सांगतो. थोडासा आवाज वाढवा मित्रा. महेश नंबर 2 च्या षटकामध्ये पहिलाच बॉल अक्रॉस ब्रॅट खेळला गेला. फटका अगदी डीप विकेटला चालला बॉल निघून आणि या बॉलवरती जर पाहिले गेलं तर मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचते डबल डिजिटमध्ये. अर्थातच 10 धावा या धाव फटकावरती लागल्या गेल्यात. इथे एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि पाहत असताना 1 धावा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चावलाय आणि अगदी जर पाहिलं गेलं तर दुसरी धाव घेताना फलंदाज बाद.
थँक्यू टू से पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर झाले जयेश. इथे लेग स्टिक सोडणारा बॉल आहे, पंचांचा लगे इशारा आलाय, हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्राच्या माध्यमातून आता मात्र एक धाव येईल आणि एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 12 धावा. चांगली सुरुवात केल्या बॅटिंग करणाऱ्या टीमने, ज्याप्रमाणे अपेक्षा होती त्यांच्याकडून तिथे सुरुवात करून दिलेली आहे. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, बॉल चालला मागे, शॉट थडमायला क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतात बॉलवरती, एकच धाव याही बॉलवरती प्राप्त होईल. धावसंख्या 13 धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसऱ्याचा आपण खेळ बघतायत. विरारच्या परिसरामध्ये एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन यशवंत नगर प्रीमियर लीग 2025, एक अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक आयोजन. प्लॅन मिस शटर अगदी जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता. शोल्डरचा पुरेपूर वापर करत असताना या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी केली जाते. वेल बॉल इथे चांगला बॉल आहे, चांगला फटका खेळला, ऑन साइडला चालला बॉल निघून, क्षेत्ररक्षक पोहोचतात, काऊ करणार, थोडंसं फंबल झालंय, एक सिंगल कंप्लीट झालंय आणि सिंगलला डबल मध्ये या ठिकाणी कन्वर्ट केले. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 15 धावा. शेवटचा अंतिम बॉल या नंबर 2च्या षटकामध्ये इथं देखील शिल्लक असेल. इथे हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटम बॉलचा संपर्क व्यवस्थित नाहीये, ऑन साइडला चालला बॉल निघून. इथे जर पाहिलं गेलं डीप विकेट प्रोटेक्शन आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज नॉट आउट. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती 17 झाल्यात. एक गडी बाद 17 धावसंख्या धावफटकावरती लागले गेले बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. या आपण ऐकणार डीजेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुमधुर संगीत. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. सचिनच्या पहिल्याच बॉल वरती पहिला वार, चेंडू सीमारेषे पार, 4 धावांकरिता यशवंत नगर प्रीमियर लीग. यावेळेला पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला बॉल वळवले गेले, बॉल जाईल वन बाउंस चौका. ये लगा विकी ज्वेलर्स चौका. सन्माननीय गणेश प्लायवूडचे ओनर सन्माननीय पाटील साहेब याकडे उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो आपण देखील यायचं मुख्य व्यासपीठावरती. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गणेश प्लायवूडचे प्रोप्रायटर आहेत पाटील साहेब याकडे उपस्थित झाले, आपलं देखील वेलकम, सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटची घेतली कडा, बॉल चालला मागे, तत्पूर्वी जर पाहिले गेले तर चांगला चेंडू होता, स्लाइस करत असताना बॉल मागे चाललाय. वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत पाटील साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपस्थित झालात आणि त्याच करायचं आम्ही खूप खूप आभारी आहोत. गणेश प्लायवूडचे प्रोप्रायटर मालक आपल्या जरूर पाहायला मिळत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही कुठल्या प्रकारचा, कारण की स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये जर पाहिले गेले तर बॉलला अडवले गेले. हा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. खूप खूप धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात. आपला महत्त्वाचा वेळ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून दिला गेला. गणेश प्लायवूडचे प्रोप्रायटर पाटील साहेब यांना आपण बघतायत. यस 1+1 व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय आणि पाहत असताना जर पाहिले गेले तर
या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते 28. 4 चेंडू फेकून झालेले आहेत. षटकातील पुढचा बॉल ओव्हर दी विकेट. एक लाईन चांगले सचिनची. ह्या अशा मिनिटवरती तुम्ही जर गोलंदाजी कराल ना तो नो डाऊट अबाउट इट चांगल्या प्रकारची गोलंदाजी होईल. बाईकच्या माध्यमातून पंचांचे संकेत आलेत आणि अगदी या बॉलवरती आले पुन्हा एकदा 1 धाव. धावा कशाही येऊ द्यात, बॅटिंग करणाऱ्या टीमला फक्त धावा पाहिजेत आणि हेच आपण पाहताय आतापर्यंत. धावा येत आहेत. इथे पुढून खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि पाहता जर पाहिलं गेलं तर धाव घेण्याचा देखील प्रयत्न झालाय. 1 धावाले पुन्हा एकदा बाईकच्या माध्यमातून अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा धाफडक्यावरती 1 गडी बाद. बॅटिंग करत टीम आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये. ची सरासरी या ठिकाणी गाठलेली आहे बॅटिंग करत संघाच्या माध्यमातून. चला डीजे ऑपरेटर सज्ज असतील आणि त्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण ऐकणार आहात. यस आमच्यावर माहिती आली. रुशील घाडी यांना आम्ही विनंती करतो आपण यायचं आहे. 1000 रुपयाचं मला वाटतं कॅश प्राईज त्यांना देणार आहोत. गणेश प्लायवूडचे प्रोप्रायटर सर्व पाटील साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे. जर 3 बॉलमध्ये 3 षटकार आले तर 500 रुपये आणि अगदी जर पाहिले गेले तर 3 बॉलमध्ये 3 विकेट आले तर 1000 रुपये असं एक कॅश प्राईज लावण्यात आले. थँक्यू साहेब. इथे फटका चांगला आहे. अगदी बॅटचं स्पिंग चांगलं होतं परंतु पाहत असताना जर पाहिलं तर चाललं विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल आला डॉट. काय घडेल अगदी या बॉलवरती काय घडणार आहे. विकेट जाईल का आणि यस काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पाहणं महत्त्वाचं राहील. फलंदाज आऊट की नॉट आऊट. यस पंच नॉट आऊट आहे कारण की जर पाहिलं गेलं तर बॉल हातात स्टॉप झाला. इथून जर पाहिलं गेलं तर बॉल डिक्लेअर झाला डॉट झाला त्यानंतर आपण धावू शकत नाही हे मात्र पंचांनी त्या ठिकाणी दर्शवले गेले. वेलकम रुशील आपलं देखील स्वागत. चला आपण रुशीलला आपण 1000 रुपयाचा कॅशबॅक देणार आहोत. रुशीलसाठी देखील टाळ्या वाजवायच्या आहेत. कालच्या दिवसात जबरदस्त कामगिरी. 1000 रुपयाचा कॅशबॅक रुशीलला या ठिकाणी देण्यात येते. अभिनंदन रुशील आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. हा रुशीलसाठी देखील एक प्राऊड मुवमेंट आपण बघताय जरूर. तेच त्यांच्या सहित रुशील यांना आपण बघतायत मुख्य व्यासपीठावरती 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना दिलं जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स रुशील आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा हॅट्रिक ज्याने कालच्या दिवसात कंप्लीट केलेली आहे. बॉल तयार. हा बॉल सोडलाय. हा बॉल सोडून दिलाय. चला लेग स्टिकच्या बाहेर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक वाईट बॉल आलाय आणि या वाईट बॉलच्या माध्यमातून टीमची टोटल धाफडक्यावरती जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे 32 धावा. काय धावा केल्यात जबरदस्त धावा. 32 झाल्यात. 3.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. टॅप करण्याचा प्रयत्न. अंडर बॉक्स क्रिकेटचा फटका आणि धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि या बॉलवरती जर पाहिले गेले तर आले सिंगल. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाफडक्यावरती 33. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. 5 बॉल फेकून झाले आतापर्यंत. यशवंतनगर प्रीमियर लीग आपण पाहतायत. एक अप्रतिम क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून राहिले गेले. इथे आलाय शेवटचा बॉल अर्थातच डॉट आणि यस पंचांचा बोट आकाशात गेले म्हणजे बॅटची कडा विकेट किपरने टिपलाय झेल आणि विकेट जाईल. फलंदाज होतील बाद. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. यस डीजे 1 मिनिट थांबवतोय. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा धाफडकावरती जाऊन पोहोचत आहेत. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत ते म्हणजेच 33 धावा झाल्यात आणि 34 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असेल. चला या आपण ऐकणार आहात डीजेला आणि 34 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल दुसऱ्या डावामध्ये पुन्हा आपण येणार आहोत. नेक्स्ट मॅच
पूनम और लीली के कैप्टन से निवेदन है कि वो प्रेजेंटेशन बॉक्स पे आ जाए। वॉयलेट के प्लेयर से एक बार विनती है कि वो प्रेजेंटेशन बॉक्स से थोड़ा इस साइड आ जाए, प्रेजेंटेशन बॉक्स को पूरा कवर करके ना बैठिए। सब प्लेयर से एक विनती है कि प्रेजेंटेशन बॉक्स को खाली कर दीजिए। टॉस होता है वहां पर, मैन ऑफ द मैच दिया जाता है, तो थोड़ा वो एरिया पूरा खाली कर दीजिए। लीली और पूनम के कैप्टन से विनती है कि प्रेजेंटेशन बॉक्स में प्रस्तुत हो। पूनम टीम, पूनम वॉयलेट टीम, वॉयलेट टीम, वॉयलेट टीम, टीम वॉयलेट। सनी 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 जी, वो एरिया पूरा खाली कर दीजिए, ये प्रेजेंटेशन बॉक्स पूरा खाली कर दो। वॉयलेट टीम प्लीज थोड़ा थोड़ा स्पेस। विनायक जी, टॉस होने जा रहा है लीली और पूनम के बीच में। येस येस, धावा धाफटकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच सेकंड अटेम्प्ट, प्रफुल जी भी आप पे 34. मौजूद है। हेड इज द कॉल फ्रॉम लीली एंड इट इज हेड। क्या आपने सोचा है और क्या आप फील्ड फील्ड क्या आपका स्ट्रेटजी क्या रहेगा और क्या करना चाहोगे इस मैच में? आपका क्वालिफिकेशन का चांस बनता है। हाँ, हमारा क्वालिफिकेशन का चांस बनता है। दिस इज डू और डाई फॉर अस, और हम एवरेज पे भी हमें धरती से compete करना है। सो विल गो एंड सी कि कितना रन चेज करना है। ओके, ऑल द बेस्ट लीली टीम। तनिष, पूनम के कैप्टन, अगर आप टॉस जीते तो आप क्या करना चाहते थे? अभी फील्डिंग ही लेने का सोच रहा था, बिकॉज अभी विकेट अच्छा है तो हम लोग को इस बार चेस करने का था। क्या आपका पॉइंट्स टेबल पे पोजीशन है, क्या आपका स्ट्रेटजी रहेगा, क्या क्वालिफिकेशन के लिए आप कितना आपको मार्जिन से जीतना पड़ेगा? आइडिया नहीं है इस चीज़ की। ओके ओके, थैंक यू, ऑल द बेस्ट फॉर द मैच। लीली और पूनम का टॉस हुआ है यहाँ पर और लीली ने टॉस जीत के पहले गेंदबाजी का फैसला लिया है। मैच की तरफ मुड़ते हुए डेजी को डिफेंड करना है 34 रन्स। ओमकार लेके आ रहा है पहला ओवर टू कमेंट्री बॉक्स। चला, खूप खूप धन्यवाद, पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्व। डेजी का 12th मैन, डेजी टीम एक 12th मैन कमेंट्री बॉक्स में भेज दीजिए। चला, फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती करतो 12 खेळाडू पाठवायचा आहे। डेजी टीम के 12th मैन को चला, मॅचला सुरुवात करूया। 24 बॉल मध्ये करायचे आहेत 34 धावा। पहिला बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न केला गेला, यष्टीरक्षक बीट झाले, परंतु चांगली फिल्डिंग शेवटच्या क्षणाला पंचांचा इशारा यस, हा बॉल नो असणार आहे। आणि कशाचा नो, तर फिल्डिंग मध्ये काहीतरी बिघाड झाला आणि त्याच कारणाचा पंचांचा इशारा आला, नो बॉल, म्हणजेच या पुढचा बॉल असेल फ्री हिट। भरपूर प्रेक्षक वर्ग या संपूर्ण मैदानावरती उपस्थित झालेत आणि या प्रत्येकांचं अगदी जर पाहिलं गेलं तर आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय। येस पंच, नो आहे की नाही? येस पा, पंचांना रूल्स अँड रेग्युलेशन माहिती आहेत आणि यस पंचाने सांगितले डॉट बॉल।
पहिल्याच बॉलला डॉट. या पुढचा बॉल गोलंदाज तयार. स्टेप आउट झाले. तिथे जर पाहिले गेले तर जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 4. यशवंत नगर. This is Jewelers Choppa. थँक्यू डीजे. काय फटका खेळला गेला. 2 फलंदाज अगदी जर पाहिजे तर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु काय टायमिंग जुळले गेलं ते म्हणजे जयदीपच्या माध्यमातून 2 क्षेत्ररक्षकाला बीट करतो. बॉल थेट मैदानाच्या पलीकडे चौकार आलाय. स्टेप आउट झाले. ऑन साइडला मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र. बॉल जाईल सीमा पार. 1 बाउन्स. आणखीन एक. ये लगा This is Jewelers Choppa. नगरे बिलाती इको में रहती, नगरे बिलाती इको में रहती, टशन दिखाती फुल लड़की ब्यूटीफुल करके. थँक्यू डीजे. काय फटका खेळला गेला. जबरदस्त टायमिंग आता याही बॉलवरती आलाय चौकार. संघाची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 झाले. स्टेप आउट झालेत. इथे जर पाहिले गेले तर बीट केले गोलंदाजाने. चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केले या ओव्हरमध्ये. पहिला बॉल आला डॉट, त्यानंतर सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार आपण पाहिले गेले आणि हा बॉल आलाय डॉट. कमबॅक काय असते आणि ही काळाची गरज बनून राहिले फिल्डिंग करण्या टीमला. बॅटिंग तर चांगली होते एका बाजूला. अगदी जर पाहिले गेले तर फलंदाज पाहायला मिळते मिस्टर जयदीप. बॉल होते यार षटकाचा पुढचा बॉल. षटकाचा पुढचा बॉल. इथे चांगला बॉल आहे. ऑन साइडला बॉल चालला निघून. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने बॉलवरती येतील. पाहता पाहता जर पाहिले गेले तर 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडगावात जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 धावा. येणारा बॉल असेल 19 आणि करायचे आहेत 24 धावा. 19 चेंडू आणि 24 धाव्यांचे समीकरण इथून देखील मॅच मध्ये शिल्लक राहील. बॉल तयार. षटकात येईल हा शेवटचा बॉल घेऊन. 10 धावा दाफडगावरती लागल्या गेल्यात. स्टेप आउट झालेत. ऑन साइडला फटका सजवला गेला. डीप विकेटला प्रोटेक्शन नाही. वेगाने कावकोराचे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील का प्रश्नचिन्ह आहे. हो पोहोचलेत बॉलवरती आणि पाहता पाहता जर पाहिले गेले तर 2 धावा कंप्लीट केल्या त्या ठिकाणी. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल दाफडगावरती पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 12 धावा दाफडगावरती लागल्या गेल्यात. आता येणाऱ्या बॉल 18 आणि करायच्या आहेत आता 23 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी बॅटिंग करणारा संघाला. पहिल्या 6 बॉलमध्ये आल्यात 12. आता येणारे बॉल तुमच्याकडे असतील 18 आणि 18 मध्ये मला वाटतं 22 करायचे आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. बॅटिंग करणार टीमला चला थोडंसं लवकर केला. 12 वाजून 35 मिनिटं झालेत म्हणजे 12:30 क्रॉस झालेत आणि त्याच करायचं आम्ही विनंती करतो थोडंसं घाई करा, लवकर खेळा. मला वाटतं आजच्या दिवसात हे 7वा मॅच आहे. इथून 6वा मॅच आहे म्हणजे इथून देखील जर 4 ते 5 मॅच बाकी असतील ते आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत. बॉल होते यार. पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि स्टेप आउट झालेत फलंदाज हेच पंचाने पाहिले आणि त्याच कारणास्तव नो बॉल नसणार आहे. कारण की जे रूल्स रेग्युलेशन आहेत जर तुम्ही क्रीजमध्ये असता तर हा पंचाने लगेच नो दिला असता, पण तो क्रीजच्या तुम्ही भरपूर पुढे आले होते आणि हेच पाहिलं पंचाने आणि इट इज अ नो बॉल. इथे पुढे आले, फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगनला पुढे गेलेत परंतु पाहता पाहता जबरदस्त झेल टिपला गेलाय. आणखीन एक मोहरा मैदानाच्या बाहेर येत असताना विकेट डाऊन. फलंदाज बाद.
येस वॉयलेट टीम एक एक्स्ट्रा मेंबर पाठवायचा आहे. चला वॉयलेट टीम शेवटचा आणि अंतिम कॉल. आपल्या टीमला एक 12 पेन पाठवायचा आहे. खूप खूप धन्यवाद पाटील साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपल्या मनापासून आभार. स्ट्राईक वरती प्रतीक आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक वरती चेतन पाटील आहेत. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अडवला गेला बॉल. शॉट फाईन लेगला. या बॉलवरती जर पाहिले गेलं तर एकदा येईल. एकदा वेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजे 14च्या घरामध्ये 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 पूर्ण 3 चेंडू फेकून झाले. येणारे बॉल असतील 15 चेंडू आता मात्र करायचे आहेत 20 धावा. DBN लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. DBN लाईव्ह म्हटलं तर या परिसरात एक सर्वाधिक नामांकित लाईव्ह म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. वरती विकेटने बॅट स्विंग प्रॉपर नव्हता. चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि नेहमीच आपण बघताय शुक्रवार शनिवार रविवार किंवा जे ऑड दिवस असतात नेहमीच DBN लाईव्हला मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करताना बघतायत. आणि प्रत्येक वीकला मला वाटते ज्या वेळेला संडे असतो त्या वेळेला 6 जागी 5 जागी लाईव्ह त्यांचं टेलिकास्ट केले जाते. ही कौतुकास्पद बाब आपल्या जरूर पाहायला मिळते. मेहनत करावी लागते प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि ते DBN लाईव्हने करून दाखवले. स्टेप आउट झाले त्यावेळेला जर पाहिलं गेलं तर बॅटच्या आतलीकडे लागते. बॉल चालला मागे. फेकी खराब झाले. एकदा कंप्लीट केला. दुसरी धावायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय. घडेल काय मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल का? आणखीन एक फेकी झाले वाईड इज. त्याचं प्रत्युत्तर जर पाहिलं गेलं तर 2 धावेमध्ये प्राप्त होईल. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 16 धावा 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 चेंडू आणि आता करायच्यात 18 धावा. 13 चेंडू आणि 18 धावा. 2 कॅमेरे सहित या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रेक्षक पण आपण जरूर बघतायत. आमचे दोन्ही DBN लाईव्हचे कॅमेरामॅन आपण जरूर पाहतायत. स्टेप आउट झालेत. फटका या ठिकाणी ऑन साईडला सजवला. डीप विकेटला चाललाय बॉल. एक तर सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. 12 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 12 बॉलमध्ये आतापर्यंत 17 झाल्यात आणि आता करायचे आहेत 12 मध्ये 17. म्हणजे जो तुम्ही धावा केल्यात आता 17 त्याच तुम्हाला इथून पुढे करायचे आहेत. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण बघतायत एक दमदार क्रीडा स्पर्धा यशवंत नगर प्रीमियर लीग 2025 पर्व 9 आहे आणि त्याचा गर्व प्रत्येकानं असावा. इथे पहिलाच बॉल क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळला. 17 करायचे होता. पहिलाच बॉल निघून चाललाय डीप बाकवास स्क्वेअर लेगला. या मॅचची हवा काढणारा दर्जेदार चौकार यशवंत नगर प्रीमियर लीग 4. ये लगा विकी ज्वेलर्स चौका. नगरे पिलाती इको में रहती, नगरे पिलाती इको में रहती, फैशन दिखाती फुल लड़की ब्यूटीफुल करके. थँक्यू डीजे. थँक्यू. 21 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 11 बॉल करायचे 13 धावा. मॅचचं समीकरण थोडं सोपं झालंय. इथे जर पाहिलं गेलं तर चांगला फटका स्लाइस केला. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावा आणखीन एक 4. ये लगा विकी ज्वेलर्स चौका.
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं बडपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चौकार आलाय. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 25. इथे स्टेप आउट झालेत. क्रिकेटमध्ये ना सर्वात आवडता फटका जर पाहिलं तर स्टेट डाऊन दी ग्राउंड, आणि तो फटका खेळला या ठिकाणी बॅटरने. या बॉलवरती मिळतील धावा 2, आणि या 2 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल आत्ता मात्र जाऊन पोहोचते 27. इथून देखील 9 बॉल करायचे, 7 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. 12:43 कंप्लीट झालेत. 9 बॉल 7. पुढे आले, पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय तो म्हणजेच वाईडिश लॉंगरला. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत. पहा, क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा गेम जर पाहिजे तर एक चांगला खेळ आहे, आणि या खेळाला जर तुम्ही खेळायचं असेल तर तुम्हाला सिंगल डबल त्यानंतर मोठे फटके देखील येणं महत्त्वाचं आहे. पहा, षटकार आला, चौकार आले, परंतु त्यानंतर सिंगल देखील डबल देखील या संपूर्ण डावामध्ये येताना दिसत. धावसंख्या धावफटक्यावरती 29 झाले. 8 बॉल आणि 5 धावे समीकरण. ओहो, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः विकेट कीपर पोहोचले, परंतु या ठिकाणी जर पाहिले गेले तर थोडंसं मागे निघून चाललाय बॉल, आणि पाहत असताना जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला बॉल अडवला जाईल. या बॉलवरती एक सिंगल आले. आता मात्र जर पाहिलं गेलं तर येणाऱ्या बॉल असेल 7. इथून देखील 4 धावा करायच्या आहेत. 7 बॉल 4, आणि हा बॉल आलाय 9 बॉल, म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट आहे. फलंदाजाला आवडणारा चेंडू अर्थातच फ्री हिट, आणि गोलंदाजांना नको नको असं वाटणारा चेंडू अर्थातच फ्री हिट. फ्री हिटची संधी, एक मुक्त फटका खेळण्याची संधी बॅटरला लागले. इथे जबरदस्त फटका, काय फटका खेळलाय सूर्यकुमार यादव. कॉपीबुक स्टाईलमध्ये बॉलला थेट पाठवले बाउंड्रीच्या पलीकडे. मॅच विनिंग चौकार, खेळ खल्लास, मॅच जिंकले बॅटिंग करणाऱ्या टीमने. काय फटका खेळला, जबरदस्त. सूर्यकुमार कॉपीबुक स्टाईलने या मॅचला फिनिश केले. ये लगा विकी ज्वेलर्स चौका. थँक्यू डीजे. 1 मिनिट थांबवतोय, आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचे चेतन पाटील ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. यायचे चेतन पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. चला, पुढच्या डावाला ज्यावेळेला सुरुवात होईल मॅचला, सन्माननीय आमचे जवळचे मित्र आहेत आणि भरपूर वर्षांपासून ज्याने समालोचन क्षेत्रामध्ये त्याचं नाव लौकिक केलेलं आहे. अर्थातच जर पाहिलं गेलं तर झहीर भाई यांना आमचा पाहिलं तर या पुढच्या डावामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकणार आहात. परंतु चेतन पाटील यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी, आणि राजीव आपण देखील यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. आपला देखील मॅन ऑफ द मॅच बाकी होता, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जर पाहिले गेले तर चेतन पाटील यायचं या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. चला, ज्यावेळेला पुढच्या मॅचला सुरुवात होईल झहीर भाई यांचा आपण आवाज ऐकणार आहात. Everybody put your hands up in the air, now, here, now, here, now. Everybody put your hands